प्रश्न क्रमांक 1. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर काही वेळ फिरत राहतो. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1. विराम अवस्थेतील जडत्व. पर्याय क्रमांक 2. गतीचे जडत्व. पर्याय क्रमांक 3. दिशेचे जडत्व. पर्याय क्रमांक 4. दाब. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गतीचे जडत्व. प्रश्न क्रमांक 2. जर प्रत्येक विद्युत गटाचे विभवांतर 1.25 इतके असेल तर खालील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती असेल? इथं बॅटरी 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 1.25 गुणिले 1, 2, 3, 4, 5 तर उत्तर मिळणार 6.25. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 6 व्होल्टेज. पर्याय क्रमांक 2 5.75 व्होल्टेज. पर्याय क्रमांक 3 6.25 व्होल्टेज. पर्याय क्रमांक 4 6.65 व्होल्टेज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. सायनो कोबालमिन म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व B12, जीवनसत्व B6, जीवनसत्व B3, जीवनसत्व B2. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व B12. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या पर्यायापैकी एक रेषीय प्रसरण क्रियाशी निगडीत सत्य विधान ओळखून योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. क्रमांक A. तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या स्वरूपातील स्थायू पदार्थांची लांबीत होणारी वाढ. पर्याय B. L2 बरोबर L1 कंसात 1 अधिक लॅम्बडा डेल्टा T कंस पूर्ण. C. लॅम्बडास स्थायू पदार्थाचे एक रेषीय प्रसारणांक म्हणतात. D. लॅम्बडा हा स्थिरांक आहे. योग्य उत्तर आहे A, B, C आणि D. चारही पर्याय बरोबर आहेत म्हणजेच योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 5. 1004 हर्ट्झ वारंवारता म्हणजे? पर्याय क्रमांक 1 1004 आवर्तने पर सेकंद. पर्याय क्रमांक 2 1004 संपीडने पर सेकंद. पर्याय क्रमांक 4 1004 विरलने पर सेकंद आणि पर्याय क्रमांक 4 1004 तरंग लांबी लॅम्बडा. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. अनियमित परावर्तनासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी असत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 अनियमित परावर्तनाच्या संबंधित खालील दिलेल्या विधानापैकी असत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 ते खडबडीत पृष्ठभागावर घडते. पर्याय क्रमांक 2 परावर्तित किरणांचे आपतन कोन समान नसतात. पर्याय क्रमांक 3
परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. पर्याय क्रमांक 4 परावर्तनाचे नियम पाळले जात नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परावर्तनाचे नियम पाळले जात नाही. प्रश्न क्रमांक 7 काच निर्मिती प्रक्रियेत टाकाऊ काचेचे तुकडे घातले गेल्यास टिंब होतं. पर्याय क्रमांक 1 तिला वर्धनीय करता येते. तिला पारदर्शकता मिळते. पर्याय क्रमांक 3 मिश्रण स्फटिक स्वरूपात येते. पर्याय क्रमांक 4 मिश्रण कमी तापमानाला विरघळते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिश्रण कमी तापमानाला विरघळते. प्रश्न क्रमांक 8 जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत टिंबचा वापर होतो. पर्याय क्रमांक 1 पास्कलचा नियम. पर्याय क्रमांक 2 न्यूटन नियम. पर्याय क्रमांक 3 आर्किमिडीजचे तत्त्व. पर्याय क्रमांक 4 गुरुत्वाकर्षणचे तत्त्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्किमिडीजचे तत्त्व. प्रश्न क्रमांक 9 दिलेल्या आकृतीत अचूक नावे दर्शविणारे पर्याय निवडा. इथं आकृती दिलेलं आहे ए, बी, सी आणि डी यांचे अचूक नावे या ठिकाणी निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 1 ए स्वरयंत्र, बी अन्ननलिका, सी स्वरतंतू आणि डी श्वासनलिका. पर्याय क्रमांक 2 ए अधिस्वर द्वार, बी स्वरतंतू आणि सी श्वासनलिका, डी अन्ननलिका. पर्याय क्रमांक 3 ए अधिस्वर द्वार, बी स्वरयंत्र, सी अन्ननलिका, डी स्वरतंतू आणि पर्याय क्रमांक 4 ए स्वरयंत्र, बी श्वासनलिका, डी स्वरतंतू आणि डी अन्ननलिका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए अधिस्वर द्वार आणि बी स्वरतंतू, सी श्वासनलिका आणि डी अन्ननलिका. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 प्रकाशाच्या विकिरणास टिंब रंगांच्या किरणाचे विकिरण सर्वाधिक होते. पर्याय क्रमांक 1 लाल. पर्याय क्रमांक 2 निळा. पर्याय क्रमांक 3 हिरवा आणि पर्याय क्रमांक 4 पिवळा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निळा. प्रश्न क्रमांक 11 जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला टिंब असे म्हणतात. 1 उर्ध्व बिंदू. दुसरा पर्याय क्रमांक 2 अंधबिंदू. पर्याय क्रमांक 3 आयनिक वृत्त आणि पर्याय क्रमांक 4 विश्वभिक वृत्त. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऊर्ध्व बिंदू. योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 अणूच्या संयोजनाचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो. पर्याय क्रमांक 1 प्रोटॉनच्या संख्येशी. पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनच्या संख्येशी. पर्याय क्रमांक 3 न्यूट्रॉनच्या संख्येशी आणि पर्याय क्रमांक 4 अणुवस्तुमानाशी. योग्य उत्तर आहे अणूच्या संयोजनाचा संबंध पुढीलपैकी इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 राजधातूंच्या बलाबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे.
पर्याय क्रमांक 1 ते मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात. पर्याय क्रमांक 2 हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. पर्याय क्रमांक 3 कक्ष तापमानाला त्यांचे शरण होते. पर्याय क्रमांक 4 कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही. योग्य उत्तर आहे 2 हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. असत्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 14 जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकांचा उपयोग होतो? पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन, पर्याय क्रमांक 2 ट्रिटियम आणि पर्याय क्रमांक 3 ड्यूटेरियम, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड्यूटेरियम. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकांचा उपयोग होतो? तर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो? ए पोटॅशियम, बी कॅल्शियम आणि सी सोडियम आणि पर्याय क्रमांक 4 मॅग्नेशियम. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे सोडियम. सोडियम धातूला केरोसिनमध्ये बुडवून ठेवावं लागतं किंवा रॉकेलमध्ये, कारण हवेमध्ये किंवा पाण्यामध्ये त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी कोणत्या क्रियेस रासायनिक बदल म्हणता येणार नाही? पर्याय क्रमांक 1 श्वसन, पर्याय क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण, पर्याय क्रमांक 3 इंधनाचे ज्वलन आणि पर्याय क्रमांक 4 स्प्रिंग ताणणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्प्रिंग ताणणे ही रासायनिक अभिक्रिया नाही. प्रश्न क्रमांक 17 पुढील रासायनिक सूत्रापैकी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते? पर्याय क्रमांक 1 Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट, त्यानंतर Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट आणि NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आणि NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 याला खाण्याचा सोडा असे म्हणतात, सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 18 खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 सोडियम, पर्याय क्रमांक 2 मॅग्नेशियम, पर्याय क्रमांक 3 ॲल्युमिनियम आणि पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन, कारण सोडियम धातू आहे, मॅग्नेशियम धातू आहे आणि ॲल्युमिनियमसुद्धा धातू आहे, मात्र ऑक्सिजन हॅलोजन ग्रुपमधला त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, धातू नाही. प्रश्न क्रमांक 19 पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असते? पर्याय क्रमांक 1 8:1, पर्याय क्रमांक 2 1:8, पर्याय क्रमांक 3 8:8 आणि पर्याय क्रमांक 4 1:1. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8:1. प्रश्न क्रमांक 20 खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 हेलियम, पर्याय क्रमांक 2 हायड्रोजन आणि पर्याय क्रमांक 3 ऑर्गॉन, पर्याय क्रमांक 4 निऑन. वेगळा घटक पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे हायड्रोजन. हेलियम, ऑर्गॉन आणि निऑन हे निष्क्रिय वायू आहेत, मात्र हायड्रोजन हा अल्कली धातू आहे, अल्क धातू आहे.
प्रश्न क्रमांक 21, एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवाचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करता येतील? पर्याय क्रमांक 1 अपकेंद्री पद्धत, पर्याय क्रमांक 2 विलगीकरण पद्धत आणि पर्याय क्रमांक 3 उध्रुवपातन पद्धत, पर्याय क्रमांक 4 रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विलगीकरण पद्धत. प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी धातूचे क्षरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही? पर्याय क्रमांक 1 गॅल्व्हनायझेशन, पर्याय क्रमांक 2 कलही करणे, पर्याय क्रमांक 3 पावडर कोटिंग आणि पर्याय क्रमांक 4 पाण्यात बुडवून ठेवणे. तर धातूचे क्षरण रोखण्यासाठी पाण्यात बुडवून ठेवणे ही अयोग्य पद्धत आहे, म्हणजे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी असत्य जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 मानव इन्फ्लुएंझा विषाणू, पर्याय क्रमांक 2 जीवाणू बॅक्टेरियोफेज विषाणू, पर्याय क्रमांक 3 वनस्पती टोमॅटो विल्ट जीवाणू आणि पर्याय क्रमांक 4 गुरे पिकॉर्न विषाणू. असत्य जोडी पर्याय क्रमांक 3 वनस्पती टोमॅटो विल्ट जीवाणू दिलेला आहे, तर तिथं विषाणू आहे. पर्याय क्रमांक 24 जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? पर्याय क्रमांक 1 हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, पर्याय क्रमांक 2 कॉन्सिस फॅमिलिरिस, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 बोस टायरस आणि पर्याय क्रमांक 4 सागर्म विल्गेर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 क्षय या रोगाचे डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा, पर्याय क्रमांक 2 अतिसार या रोगासाठी जलसंजीवनी ORS घ्यावी, पर्याय क्रमांक 3 पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी आणि पर्याय क्रमांक 4 विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्यावी. पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य उत्तर आहे, म्हणजेच बरोबर उत्तर समजा क्षयरोग झाला असेल तर डॉट या उपचार पूर्ण घ्यावा, अतिसारासाठी ORS पावडर घ्यावी आणि पटकी या रोगासाठी प्रतिबंधक लस म्हणून कॉलरा ही घ्यावी आणि या ठिकाणी विषमज्वरसाठी या ठिकाणी BCG लस योग्य नाही. पर्याय क्रमांक 4 अयोग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, पुढीलपैकी हृदयविकार हार्ट डिसीज या रोगाचे कोणते लक्षणे नाही? पर्याय क्रमांक लक्षणे नाही. पर्याय क्रमांक 1 लठ्ठपणा, पर्याय क्रमांक 2 छातीत असह्य वेदना, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 घाम येणे आणि पर्याय क्रमांक 4 अस्वस्थता आणि कंपन जाणवणे. तर या ठिकाणी या रोगाचे लक्षण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे लक्षण नाही. छातीत असह्य वेदना होणे हे हृदयविकाराचे लक्षण आहे. घाम येणे हे हृदयविकाराचे लक्षण आहे. अस्वस्थता आणि कंप जाणवणे हे सुद्धा लक्षण आहे.
म्हणजे अयोग्य उत्तर लठ्ठपणा हे आहे. लक्षण नाही हे आहे म्हणजे योग्य उत्तर 1. पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 27. खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? उदाहरण, फळाच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. पर्याय क्रमांक 1. विसरण क्रिया. पर्याय क्रमांक 2. समपरासरणी द्रावणातील क्रिया. पर्याय क्रमांक 3. अवपरासरी द्रावणातील क्रिया. आणि पर्याय क्रमांक 4. अतिपरासरी द्रावणातील क्रिया. योग्य उत्तर आहे अतिपरासरी द्रावणातील क्रिया. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सॅंटियागो काझल या शास्त्रज्ञाबरोबर कॅमिलिओ गॉल्गी यांनी 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले? पर्याय क्रमांक 1. रक्तगट शोधणे. पर्याय क्रमांक 2. पाचरीकरण. आणि पर्याय क्रमांक 3. पेशी. आणि पर्याय क्रमांक 4. चेतासंस्थेची रचना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चेतासंस्थेची रचना. याच्यामुळे सॅंटियागो काझल या शास्त्रज्ञाबरोबर कॅमिलिओ गॉल्गी यांनी 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी रक्त गटाचे चुकीचे कार्य कोणते? पर्याय क्रमांक 1. अल्ब्युमिन शरीरभर पाणी विभागण्याचं काम करते. चुकीचं कार्य कोणते विचारलेलं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2. फायब्रिनोज व प्राथोबिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. पर्याय क्रमांक 3. ग्लोब्युलिन्स क्षारांचा समतोल ठेवतो. आणि पर्याय क्रमांक 4. असेंद्रिय आयने चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण करतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चुकीचं म्हणजे योग्य उत्तर आहे ग्लोब्युलिन्स क्षारांचा समतोल ठेवणे ही चुकीचं कार्य आहे. हे या ठिकाणी चुकीचं कार्य आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने टिंबटिंब मोजतात. पर्याय क्रमांक 1. रक्ताचा सामू. पर्याय क्रमांक 2. रक्तदाब. आणि पर्याय क्रमांक 3. हृदयाचे ठोके. पर्याय क्रमांक 4. वायूचे दाब. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रक्तदाब स्पॅग्मोमॅनोमीटरने मोजतात. प्रश्न क्रमांक 31. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1. गुजरात. पर्याय क्रमांक 2. आसाम. पर्याय क्रमांक 3. राजस्थान. पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून अल्ट्राव्हायोलेट बी टिंबटिंब वायूचा स्तर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. पर्याय क्रमांक 1. ओझोन. पर्याय क्रमांक 2. कार्बन डायऑक्साईड. आणि पर्याय क्रमांक 3. ऑक्सिजन. पर्याय क्रमांक 4. मिथेन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 33.
हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूचा पुढील गट कोणता? वायूंचा पुढील गट कोणता? पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड CFC आणि सल्फर डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड मिथेन, त्यानंतर CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि नायट्रस ऑक्साईड. पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड आणि NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड मिथेन सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे हरितगृहावर परिणाम करणाऱ्या वायूचा पुढीलपैकी गट कार्बन डायऑक्साईड मिथेन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आणि नायट्रस ऑक्साईड इत्यादी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पुढीलपैकी असत्य विधान कोणते? पुढीलपैकी असत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 वर्गीय आग थंडावा निर्माण करून विझवली जाते. वर्गीय आग फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत विझवली जाते. आणि वर्गीय आग पाण्याने विझवली जाते. आणि वर्गीय आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधक साह्याने विझवली जाते. इथं असत्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी वर्गीय आग पाण्याने विझवली जाते हे असत्य विधान आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. म्हणजे पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. तर या ठिकाणी आपल्याला पोषक द्रव्ये दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 पोटॅशियम, पर्याय क्रमांक 2 फॉस्फरस आणि पर्याय क्रमांक 3 लोह, पर्याय क्रमांक 4 झिंक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फॉस्फरसच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुलं येतात.